आषाढी वारीला सुरुवात होण्याआधीच पावसानं मोठं संकट उभं केलं आहे। मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरानं आळंदी जलमय झाली आहे। वारेकऱ्यासाठी मोठी बातमी, 25 वारेकऱ्यांची ट्रक पाण्यात बुडाली। पुढे जे घडलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा येणार। वारेकऱ्यांना घेऊन जाणारी एक ट्रक पाण्यात बुडाली, पण जे पुढे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा आणलाय। आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार होतं आणि या सोहळ्यात सामील होण्यासाठी हिंगोलीवरून एक दिंडी आळंदीच्या दिशेने निघाली होती। एका ट्रकमध्ये जवळपास 25 वयस्कर वारकरी बसले होते, पण अचानक आळंदीच्या वेशीवर त्या ट्रकवर काळाने घाल घातला। ड्रायव्हरचा निर्णय चुकला आणि अख्ख्या ट्रक थेट पाण्यात बुडाला। पण त्यानंतर एक अशी अद्भुत आणि अकल्पनीय गोष्ट घडली की ज्याची नोंद आता वारीच्या इतिहासात होणार आहे। मग इंद्रायणीच्या त्या महापुरात नक्की काय घडलं? 25 वारेकऱ्याचे प्राण धोक्यात आले होते, पण श्रद्धेपुढे निसर्ग कसा काय हरला? संपूर्ण घटनेला पाहून महाराष्ट्र थक्क झालंय। मग पुढे त्या वारेकऱ्याचं नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचं संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होती ती मानाची दिंडी म्हणजेच की ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, जिला 8 जुलै 2026 रोजी प्रस्थान झालं। पण हे प्रस्थान होण्याआधी हिंगोलीवरून एक दिंडी तिथे समाविष्ट व्हायला आली। पण त्याचबरोबर असं काही अद्भुत घटना घडली की पाहून प्रशासन देखील चकित झालं। सगळी ट्रक पाण्याखाली गेली होती, पण अखेर जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला आणि संपूर्ण महाराष्ट्र घाबरायला सुटला, कारण की पूर्ण अख्खं ट्रक पाण्याखाली गेलं। शेकडो वर्षाची पवित्र परंपरा जपण्यासाठी 8 जुलै 2026 रोजी माऊलीच्या पालखीचं प्रस्थान होणार होतं। लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गाजर करत अलंकापुरीत दाखल होते। पण यावेळेस परिस्थिती प्रचंड वेगळी होती, कारण इंद्रायणीमध्ये गेल्या 2 दिवसापासून प्रचंड पूर आला होता। त्यामुळे लिमिटेड वारेकऱ्यांमध्येच ही पालखी त्या ठिकाणी उचलली गेली। यामध्ये सामील होण्यासाठी दिंडी क्रमांक 235चे वारकरी हिंगोलीच्या बसमत भागातून येत होते। 2-3 दिवसापूर्वी ते हिंगोलीच्या बसमतमधून निघाले होते। त्यांचे बहुतांश भाविक हे वयस्कर होते, कोणी 50, कोणी 60 तर कोणी 70 वर्षाचे वृद्ध आजोबा आजी होते। ट्रकमध्ये वारीचे वारकरी होतेच, पण त्यासोबत महिनाभराचं राशन, गॅस टाक्या, तंबू, टाळ, विना, पखवाजा असं सुव्यवस्थित भरलेलं होतं। प्रसारादरम्यान सर्व वारकरी ट्रकमध्ये भजनात दंग होते। माऊली ज्ञानेश्वर संत माऊलीचा गजर सुरू होता। ट्रकमध्ये बसलेल्या 70 वर्षाच्या मथुराईचे म्हणाल्या, विठुराया यंदाची वारी सुखाची कर बाबा, लय दिवसाची माऊलीच्या चरणी जायचं योग आलंय। त्यावर आजूबाजूला बसलेले नामदेव बाबा म्हणाले, तुका म्हणे आता नको पाहू हरी, माऊली सगळी नीट करेल, आपणच बस तिचा गजर करायचा। पण त्यांना काय माहीत होतं की पुढील काही किलोमीटर गेल्यानंतर त्याच्यासोबत एक धक्कादायक प्रसंग घडणार होता, जो त्याच्या भक्तीचा परीक्षा घेणार होता। ही घटना वारी निघण्याच्या आधी घडली। आळंदीच्या बाहेर एक असा धक्कादायक प्रसंग घडला की ट्रक पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडाला होता, कारण ड्रायव्हरचा एक निर्णय चुकला। 25 वयस्कर वारकरी निघण्याच्या तयारीमध्ये नव्हते, पण शेवटच्या क्षणी जे घडलं त्याने अख्ख्या देशाला हादरा बसवलाय। 6 आणि 7 जुलै रोजी आळंदी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। मुख्यमंत्र्यांनी देखील वारकऱ्यांना येऊ नका असं स्पष्ट सांगितलं होतं। सगळ्या गाड्यांना आळंदीहून बाहेर सुरक्षित ठिकाणी थांबायला सांगितलं होतं। हिंगोलीची दिंडी येऊन ट्रक आळंदीच्या बाहेर पोहोचला होता। पाऊस कोसळत होता, अंधार पसरत चालला होता आणि नदीच्या पात्रात प्रवाहात अचानक तीव्र झाला। ज्या ठिकाणी प्रशासनाने गाड्या थांबवायला सुरुवात केली तिथेच हा धक्कादायक प्रसंग घडला। त्या ट्रॅकमध्ये महिनाभरचं रॅशन होतं। त्यांच्या कल्पना नव्हती की त्याच्यासोबत असा प्रसंग घडणार आहे। प्रशासनाने वेशीबाहेर बॅरिकेडचे लावून गाड्यांना पाठीमागे थांबवले होते। त्यांना थांबायला एक विशेष जागा दिली होती, पण ती जागा सखल भागात असल्यामुळे आजूबाजूला इंद्रायणी नदी असल्यामुळे अचानक रात्री एक मोठा आवाज आला। पाण्याचा एक मोठा लोंढा त्याच्या दिशेने येतोय की काय असं झालं। पुराचं पाणी ओढव घालू लागलं। 60 वर्षाचे ज्ञानोबा बाबा ओरडले, अरे रघु, गाडीला बाजू घे, पाणी आत यायला लागले। ड्रायव्हर रघुने गाडी पुढे मागे करण्याचा प्रयत्न केला, पण चिखल आणि पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे ट्रक जागेवरून हलत नव्हता। थोडा वेळ त्यांना सुरक्षित वाटलं, पण पाण्याचा प्रवाह आणखी वाढला। ट्रकमध्ये पाणी शिरलं। वारेकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं खाण्यापिण्याचं साहित्य खराब होऊ लागलं। गॅसच्या टाक्या, दिंडीचे पाल पाण्यावरून तरू लागले। वारेकऱ्यांचं घबराट पसरली। महिला वारकरी रडू लागल्या। मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता। पाण्याचा वेढा इतका भयानक होता की ट्रक बुडणार होता। पाण्याच्या ट्रकच्या टपापर्यंत पोहोचला होता। ड्रायव्हरने कमालीचे प्रसंगावधान दाखवले। त्याने ट्रॅकच्या मागच्या बाजूला असणारी एक छोटी खिडकी शोधली आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून ती उघडली।
ड्रायव्हर मोठ्याने ओरडला, बाबांनो, माऊली, वेळ घालू नका, सामान सोडून द्या, एका पाठोपाठ एक यातून उड्या मारा, गाडी पूर्ण बुडणार आहे. ड्रायव्हरचा आवाज ऐकून वारेकऱ्यांनी एक नवीन ऊर्जेची लाट आली. एका हाताने माऊलीचा गजर करत दुसऱ्या हाताने एकमेकांना सावरत त्या 60-70 वर्षाचे वृद्ध वारकऱ्यांनी महिलासह तिथून उड्या घेतल्या. 25 वारेकरी ट्रॅकच्या बाहेर पडले आणि पाण्याच्या प्रवाशाशी झुंज रस्त्याचे सुरक्षित बाजूला आले. सगळे वारकरी सुखरूप बाहेर आले. क्षणार्धात त्या ट्रक पाण्याखाली गडबडला. त्यासोबत इतर 2 गाड्याही पाण्याखाली गेल्या. महिनाभरचं रॅशन, अन्नधान्य, गॅस टाक्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारेकऱ्याचा प्राण असणारा टाळविणा, पखवाजा, मृदुंग सगळं वाहून गेलं. वारेकऱ्याकडे अंगावरच्या आलेल्या कपड्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. गेल्या 2 दिवसापासून ते कमरे इतक्या पाण्यात उभे होते, पण एवढा मोठा चमत्कार घडला. तो ट्रक पाण्यात बुडाला पण वाहून गेला नाही. एकाच जागेवर रोखून धरल्यासारखा थांबून राहिला. हा मोठा चमत्कार त्या वेळेस पाहायला भेटला, कारण की विठू माऊली त्यांच्या पाठीशी होते. माऊलीचा एक अदृश्य हाताने त्याला थांबवलं होतं की काय दुसरं काही, याची चर्चा सुरू झाली. हा थरार अनुभवल्यानंतर ड्रायव्हर म्हणाला, मी गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याचा प्रवाह खूप होता. मला माझ्या गाडीतल्या वारकऱ्यांची चिंता होती. मी त्यांना उतरवून सामान घेतलं तरी चालू द्या. आपलं जीव खूप महत्त्वाचा आहे. जीव झालं तर सगळं काही जमेल, नाहीतर जीव नाही तर काही नाही होणार. कारण की वारेकऱ्यांना तुम्हाला माहीतच आहे, विठुरायाच्या चरणार्थी जे पण गेलं त्याला काही ना काही साक्षात लाभ भेट झाला. तुम्हाला माऊलीच्या या अद्भुत चमत्काराबद्दल आणि ड्रायव्हरच्या प्रसंगाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. विठुरायाच्या पालखीचे दर्शन तुम्हाला झाले का आणि तुम्ही विठुरायाचे किती मोठे भक्त आहात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एकदा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा, कारण की तुम्हाला माहीत आहे, एक कमेंट आणि विठुरायाचे पालखीचे सावरण्यास मदत होईल. तुमची शेअरिंग बटन पण दाबा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.